पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आमची ओळख भुवनेश्वरी सूर्यवंशी आणि हा आमचा पोरगा अधिपती सूर्यवंशी। सूर्यवंशी घराण्याचा एकुलता एक वारस। या पुढे त्याच्याकडे डोळे वर करून बघितलंस ना तर हे डोळं काढून डब्यात भरून घरी पाठवून देईन। लक्षात राहील ना मग तुझ्या? हॅलो, अगं अक्षरा तू आहेस ना? हो हो सर हो। ते घरी बिरी नाही ना आलेले तुझ्या? नाही सर, म्हणजे अधिपती दिसले होते मला पण घरी नाही आले। मला म्हणाले की दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी आलेत म्हणून आणि माफी मागितली माझी। माफी? हो, माझ्याशी मूर्खासारखं वागले होते ना ते। हो, माफी मागितली। माणूस मनाने चांगला आहे। हो सर। अक्षरा, किती वेळ? सर मी कामासाठी जरा बाहेर आली आहे, तुम्हाला नंतर करू प्लीज? हो हो हो, नाही मला काळजी वाटली म्हणून मी फोन केला, नंतर बोलू आपण। हो सर, बाय। सॉरी। प्लीज आता हे पालुपत नको हा। आई बाबा ते गेले घरी वाट बघून। म्हणजे ते अंगठीचं बघू आता नंतर। किती उशीर केलास तू? सरप्राईज द्यायचा होता मला तुला, सगळा पट्ट्याबोळ केलास। सगळं बजरंगमुळे झालंय। कोण बजरंग? ताई, तुझ्या कागदांवरती का नाही सह्या पाहिजेत बघ। अरे देवा, अगं हे भवानी, अगं हे काय आहे समजा? आणि ताईची कापडं दागिने घालून का बसलीस तू? अगं लाज बीज हाय का नाही तुला? ताईच्या जागेवर कशाला बसली तू? उठ। हेच पाहिजे होतं ना तुला? मावशीची जागा म्या घ्यायला पाहिजे होती ना, मग त्यासाठीच आणलं ना तू इथं मला। या वैभवाची मालकीन म्या आहे, हेच पाहिजे ना तुला? अगं हळू हळू बोल की डुचके, हळू बोल। वाटते की नाही भुवनेश्वरी? तू बदलते अवतार बदल, नाहीतर आपला अवतार करेल ताई। तुला तर बाहेर काढीलच, मला बी घराबाहेर काढील। चल लवकर चल, अवतार बदल नाहीतर। दुर्गे, घराच्या मालकीनीवर हात उगारायचा नाही, नाहीतर मी तुला बी घराबाहेर काढल। तू मला घराबाहेर काढणार? मला? अगं रक्ताचं पाणी करून तुला एवढी मोठी केली, ह्यासाठी काय? रक्ताचं पाणी केलं वय? म्हणजे हे समजा पाणी आहे वय तुझ्यात? लवकर आवर, बदलते अवतार। कोण बजरंग? गावगुंड आहे तो। मग काय? मागे लागलाय तो। तुझ्या मागे लागलाय? कशासाठी? लग्नासाठी? तरी मी तुला सांगत होतो अक्षरा। कमल, लग्नासाठी नाही, आमचं घर खाली करा म्हणून मागे लागलाय तो। अच्छा तसं होय, मग आता काय करणार? घर विकलं तर आई बाबा इरा सगळे कुठे जाणार? तेही एक।
अगं मग पोलीस कंप्लेंट करा ना. केली होती, मग जेल झाली होती त्याला. खरं की काय? जेल म्हणजे खरी खुरी जेल? अगं डेंजरस आहे हे. आणि आता तुला कुठे भेटला तो? सुटून आलाय. बापरे, कशाला अशा लोकांच्या नादी लागतेस तू? लांबच राहत जा, बोलतही नको जाऊस. दुःख धरून असतात ते. आणि आपण ना बोलूया या विषयी नंतर. काय ना, ते आईने मला काम सांगितलंय, ते नाही केलं ना तर ती चिडेल परत. तुझ्या आयुष्यात ना सगळे गुंडच भरलेत. त्या भुवनेश्वरी मॅडम एक गुंड, लेडी गुंड, आणि आता नवीन गुंड. तुला सभ्य माणसं नकोच आहेत का आयुष्यात? अधिपती, अरे काय झालं? अधिपती यार, कसं लागलं तुला? अगं काय नाही झालं. अरे पण काय झालं तरी काय? तेच आमासनी बी जाणून घ्यायचंय. बघतोय मी. चल चल. आमासनी एकांतात बोलायचंय. औषधाची पेटी पाठवून द्या. वय आईसाहेब एवढं काही झालेलं नाही मला. आता तुम्ही बाकी काही बोलू नका. आम्ही जे विचारू त्याची फकस्त उत्तर द्या. चला चला. मला ऐका ना, कुठे आलोय आपण? साडीच्या दुकानात. ते दिसलं मला कमल, पण आपण का आलो इथे? साडी घ्यायला. कोणासाठी? माझ्यासाठी. नाही जोक ना कमल? अगं ऑब्विस आहे तुझ्यासाठी अक्षरा. म्हटलं अंगठी नाही तर किमान साडी तरी घेऊ तुझ्यासाठी. बाय द वे, माझी पगार वाढ झाली या महिन्यापासून. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना माझी भरभराट होते. म्हणून मला माझ्या पसंतीची साडी घ्यायची तुला. अभिनंदन. थँक्यू. कमल ऐका ना, मला आनंद आहे तुमच्या पगारवाढीचा, पण साडीचा नंतर बघूया आपण प्लीज. का? आता का नको? तुम्हाला माहितीये ना कमल, सकाळपासून काही ना काही. जाऊ दे ना ते आता सगळं. हे बघ, अंगठी नाही घेतली ना, साडी तरी घेऊ दे ना किमान. हे बघ, आई बाबांबरोबर लग्नाच्या खरेदीसाठी यायचंच आहे ना आपल्याला. हे माझ्याकडून तुला छोटस गिफ्ट. ये दादा, साडी दाखवा ना. या सर, बसा. या मॅडम, बसा. नाही थँक्यू. कमल, आपण हे साडीचं वगैरे नंतर बघूया का? माझा आता मूड नाहीये प्लीज. कधी मूड असतो का तुझा? तुम्ही चिडताय का? जरा समजून घ्या ना प्लीज. आपल्या दोघांमध्ये समजून घेण्याचा मागता काय फक्त मीच घेतलाय का? तो गुंड तुम्हासनी का मारत होता? कोण होता कोण तो? तुमच्या संग तो मारामारी का करत होता? काय कारण होतं? काय झालं, काय होतं मला सांगा ना. मुळात तुम्ही तिकडं गेलाच का होतात? अधिपती, तुम्हासनी काही झालं असतं म्हणजे. तुम्ही शांत व्हा आईसाहेब. आम्हाला काय झालंय? काय नाही झालं, तुम्ही शांत. हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्ही कामधाम सोडून आम्हासनी न सांगता तिकडं का गेला होता? मी सांगणार होतो तुम्हाला. कधी? समजा हाताबाहेर गेल्यावर? तसं नाही. एक सांगा, मास्तरनीचा काही मॅटर होता? तिच्यासाठी तुम्ही मारामारी करत होता का? नाही, मास्तरीनबाईंचं काही नाही. म्हणजे जे काही झालं त्याच्यात त्यांचा काहीच संबंध नाही आहे. काही संबंध नाही? नाही. मग मास्तरनीचा पत्ता तुम्हाला कशापायी पाहिजे होता? असं तुमचं काय काम होतं तिच्याकडे? तिकडे जाऊन तुम्ही त्या गुंडांशी मारामारी करत होता. आम्ही जर येळेत पोचलो नसतो तर काय झालं असतं? नाही, मी ते आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू आपण. सांगा मस्त, तुम्ही तिचा पत्ता का घेतला? तिचा पत्ता घेतला होता आम्ही. तुम्हाला कसं काय कळलं? आमासने कसं कळलं ते महत्वाचं नाही.
आमासने खरं खरं सांगा, काय? तिच्या घराकडे का गेला होता तुम्ही? हल्ली तुम्ही सारखं मास्तरीन मास्तरीन करताय. तुम्ही तिचं वकीलपत्र घेतलंय काय? तुम्हासने काय वाटलं? आमासने काही कळत नाही. उडत्या पाखराचे पंख मोजतोय आम्ही. सांगा, आज काय ते खरं खरं सांगा, नाहीतर मी बोलणार होतो. तेच कधी? हा, कधी बोलणार होतो? आम्हासनी सगळं दिसतंय, सगळं कळतंय. तुम्हासनी काय वाटलं आम्ही काय बोलत नाही याचा अर्थ आम्हासनी समज मंजूर आहे? आई आहोत आम्ही तुमच्या. आमचं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. उठ सूट तुम्ही शाळेत जातायसा, काय बी झालं तर तिची बाजू घेऊन बोलतायसा. काय चाललंय काय अधिपती? स्वतःच्या आईशी लपवाछपवी करून काय मिळवणार आहेत तुम्ही? हा, नाही नाही नाही, लपवाछपवी नव्हती करायची आईसाहेब. उलट बरं झालं तुम्ही विषय काढला. मला खरंच तुमच्या संग बोलायचं होतं मास्तरीनबाईंच्या संदर्भात. तिच्या संदर्भात काय? काय झालं? काय नाही, बोला तुम्ही. नाही, अचानक राग आला ना हो तुम्हासनी. त्याची पर्वा करू नका तुम्ही. हो आईसाहेब, परवा करू नका म्हणजे तुम्ही आईसाहेब आहेसा आमच्या. म्हणूनच आम्हासनी त्रास होतोय. कसला? मी तर अजून काय बोललो नाही. म्हणलं ना हो तुम्हासनी, उडत्या पाखराचे पंख मोजतोय आम्ही अधिपती. अधिपती आमचा मूड गेला कारण आमचा अंदाज खरा ठरायलाय असं दिसतंय. कसला अंदाज? मास्तरनी बाबतचा. काय? तुम्ही सांगा. नाही असं काय, जाऊ दे. तुमचा आता मूड नसेल तर आपण नंतर बोलूया. त्यानं वस्तुस्थिती बदलणार आहे काय? नाही ना, ही तशीच राहणार आहे. बोला, काय ते खरं बोला. नको नको आईसाहेब, तुम्हाला आता बोलावं लागल. एवढं महत्वाचं नाही आहे ते. खरं ऐकायची तयारी आहे आमची. आईसाहेब, मास्तरीनबाई. नाही नाही, तसं नाही. देवी आईच्या पायावर डोकं ठेवून देवी आईची शपथ घेऊन बोला. काय आहे तुमच्या मनात ते खरं खरं सांगा. तुमच्या पायावर डोकं ठेवून खरं खरं सांगतो. नाही 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 अधिपती, नाही. आम्ही देवी नाही, आम्ही एक सामान्य बाई आहोत. रुसवे फुगवे राग लोभ असणारी एक सामान्य साधी बाई. आम्हासनी देवीचं स्थान देव बी नका. काय देवी झाल्यानंतर पोराचे समदे अपराध पोटात घ्यावे लागतात. आमचं मन तेवढं मोठं नाही. आम्हासनी आईच राहू द्यात, देवी नका करू. चला, देवी आईच्या समोर डोकं ठेवा आणि समद खरं खरं सांगून टाका. आज आमच्या मनानं समद खरं ऐकायची पूर्ण तयारी केली. कमल, इकडे या. आपण जरा शांतपणे बोलूया का प्लीज? तू मला का बाजूला घेऊन येतेस? तू वेळ देऊन येत नाहीस, आलीस तर उशिरा येते. माझे आई बाबा वाट बघून निघून जातात. जेव्हापासून आपलं लग्न ठरलंय ना अक्षरा, तेव्हापासून त्यांना अपसेट करण्याची एकही संधी सोडत नाहीयेस तू. माझा हट्ट आहे म्हणून ते निमूटपणे सगळं सहन करतायत, पण ते हे डिझर्व नाही करत. अक्षरा, का करतेस तू असं? हे किती वेळ तुझी वाट बघत होते ते. का नाही आलीस तू? बरं, नंतर म्हटलं की तुला साडी घेऊ, पण त्यातही नकार घंटा. का असं करतेस तू? मला मान्य आहे मला यायला उशीर झाला, पण मला माहित नव्हतं की तुमचे आई बाबा वाट बघत थांबणार आहेत. पण आपलं ठरलं होतं ना, तर तू यायला हवं होतं ना वेळेत. मला वेळेतच यायचं होतं. पण आलीस का तू? आलीस का तू? तुम्ही ओरडू नका प्लीज, दुकानात होत आपण. आलीस का तू ते सांग आधी मला.
अहो प्रॉब्लेम झाला होता, मी तुम्हाला सांगितलं ना, तो बजरंग कधी तो बजरंग, कधी त्या भुवनेश्वरी मॅडम, कधी त्यांचा टुकार मुलगा अधिपती. प्रॉब्लेमच नाही तो या आयुष्यात फक्त. अधिपतीचं काय? तोही एक प्रॉब्लेमच आहे ना. प्रॉब्लेम नाहीये ते स्टँड घेतात स्टुडंटसाठी. पण तू तर तक्रार करतेस ना त्याची. मी तक्रार त्यांच्या शिक्षणाबद्दल केली, माणूस म्हणून मी त्यांची तक्रार कधीच केलेली. भरू देतो अधिपती, त्याचा विषय महत्वाचा आहे का इकडे? आपण इथे शॉपिंग करायला आलोय की त्याच्याबद्दल बोलायला आलोय? काय तर म्हणे तो स्टँड घेतो स्टुडंटसाठी. एवढं होतं तर स्वतः काढा आणि राहिला. बरं जाऊ दे, आता त्यांचं असेल काहीतरी, आपल्याला काय करायचंय? तुम्ही शांत व्हा. तू का त्याची वकिली करतेस? तुम्ही का आगपाखड करताय? तुला का त्याचा पुळका काय एवढा? तुम्हाला का राग आहे त्याचा? मला त्याचा नाही, तुझाही राग येतोय. कधी बघावा तेव्हा तुझा मूडच नसतो. काय हसण्यासारखं काय आहे? काही नाही. नाही बोल ना. नाही नको, जाऊ दे, तुम्हाला राग येईल परत. अच्छा, म्हणजे माझ्या रागाची तुला एवढी फिकीर व्हायला लागली? नाही सांग, का हसलीस तू? मी तुला म्हणालो की नेहमी तुझा मूड ऑफ असतो म्हणून तुला हसायला आलं? जरा संवेदनशीलपणे वागायला शिक अक्षरा. सांग, का हसलीस तू? तुम्ही म्हणता ना मला नेहमी की माझा नेहमी मूड का खराब असतो, मग तुम्ही काय एवढी चिडचिड करता? हा, तुमचं काय? तुम्ही मला म्हणता ना माझा मूड नेहमी खराब असतो, तुमचं काय? तुम्ही तर असे मिनिटाला चिडता अचानक. माझ्या घरावर एवढं टेन्शन आहे, माझे आई बाबा घाबरलेले आहेत, काळजीमध्ये आहेत, आणि तुम्ही भरमान काढता की आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये म्हणून. बरं मी आले कारण मी तुम्हाला शब्द दिला होता, पण मी माणूस आहे कमल, समजून घ्या ना मला जरा. मला त्या बजरंगने आत्ताच धमकावलंय, मला भीती वाटतेय, काळजी वाटतेय माझ्या घरच्यांची, आणि तुम्ही त्यावर जोक करता. हा, नंतर बोलू आपण या विषयावर असं म्हणता. बरं ठीक आहे, आमचा स्ट्रेस आमच्यापाशी, पण ह्या मनस्थितीमध्ये मी साडी घ्यावी असं वाटतं तुम्हाला कमल? सिरियसली? म्हणजे माझा मूड नाहीये हे तुमच्या लेखी अजिबात महत्वाचं नाहीये. मला मान्य आहे कमल, मी वेळेत यायला हवं होतं, पण तुम्ही समजून घेण्याचा थोडा प्रयत्न तरी करा. थोडं समजून घेणं मी तुमच्याकडूनही एक्सपेक्ट करते. माझी फॅमिली आता टेन्शन मध्ये आहे, तुम्हाला माहित नाहीये, आम्ही दिवस रात्र हैराण झालोय त्या बजरंगमुळे. मला आता इतकी भीती वाटते, असं वाटते की बजरंग आमच्या घरी गेला असेल तर काय होईल, त्यांनी आईबाबांना काही केलं तर नसेल. फोन जरी वाजला ना तरी माझ्या मनात चर्र होतंय. ह्या मनस्थितीत मी साडी कशी घेऊ कमल? माणूस आहे मी कमल, मलाही भीती वाटते, माझ्यावरही या गोष्टींचा परिणाम होत असतो. तुम्ही मला म्हणता ना मी संवेदनशीलतेने वागलं पाहिजे म्हणून, कधीतरी तुम्ही तो प्रयत्न करून बघा. अक्षराचा पत्ता विचारला आणि गेली. अक्षराचा पत्ता? मला मारू नका, तो माझ्या वाटेला गेला. उलट बरं झालं तुम्ही विषय काढला. मला खरंच तुमच्या संग बोलायचं होतं मास्तरींबाईंच्या संदर्भात. देवी पुढे बोला आता काय ते. देवीची शपथ घेऊन सांगतो, जे काय सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही.
बोला बोला लवकर. तुम्ही तिच्या घराकडे का गेलता? तिने शाळेत काय प्रॉब्लेम केलाय काय? नाही नाही, प्रॉब्लेम काय नाही केला, फक्त रजा घेतली. मग एवढं काय त्यात? अहो 10 दिवस घेतली, काय कुणाला विचारलं नाही काय नाही. आणि ह्यानी फुल पगारांनी मंजूर करून टाकले की. त्यांचंच काम आहे ते, आपण कशाला मध्ये पडायचं? आणि तिने रजा घेतली म्हणून तुम्हाला टेन्शन आलं? आई साहेब, काय अधिपती, बोला घडा घडा. तुम्ही चिडणार नाही ना? अधिपती बोला पटशिरी. एवढं का लांबवाला आहे? काय अधिपती? हा, आई साहेब, तुम्ही आमचं दैवत आहे सा. पण पण काय? त्याच्या पुढं काहीतरी पण असणार ना. नाही, आई साहेब, तुम्ही आमचं दैवत आहेसा, पण आमच्यासाठी आणि आहे. आणि काय? आणि आम्हाला तुमचं ऐकायचं आहे. मग ह्याच्या पुढे पण आहे? पण कुठंच नाही. मग एवढी प्रस्तावना कशा पायी? आम्ही तुम्हाला जे विचारलंय त्याची उत्तर द्यायला एवढा वेळ का घ्यायलाय?